आलं लसूणची पेस्ट हे मिक्स करून घेते मी आता चांगलं स्वच्छ. परत मी धुवून घेतलंय पाण्यानं आणि तो ओला करायचा आणि ठेवायचा इथं. सध्या ना माझी खूप धावपळ चालली म्हणजे कारण दिवसभर मला शूट पण करायला नाही मिळत, बॅग पण भरायला पाहिजे मला. पुढे त्यांचं आणि एक ते डबल काम मला लागले की परत ते कपडे काढा परत घाला. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड येस इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर सध्या ना माझी खूप धावपळ चालली आहे म्हणजे कारण दिवसभर मला शूट पण करायला नाही मिळालं, कारण की जायचं आहे कोल्हापूरला गावी. त्यामुळं सगळं वाइंडअप करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही नको आहे त्या वस्तू ते सगळं सॉर्ट आऊट करायचं. परत फ्रीज सगळं रिकामं करायला लागतो आहे, कुठल्या कुठल्या भाज्या उरल्या त्या घेऊन जायला लागतं, कपड्यांचं बघायला लागतं, बाकीचं घर व्यवस्थित क्लीन करून जायला लागतं. आणि एवढं सगळं करून ही सगळी प्रोसेस परत आल्यावर आणि असते. त्यामुळं आज दिवस सगळं माझं त्यातच गेला, काही शूट करायला नाही मिळालं दिवसभरात. त्यामुळे मी संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आणि आता सगळं माझं आवरलं आहे. ते काय काय तयारी केली आहे मी, कसं कसं करते, तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. कारण कुठं पण जायचं म्हटलं तरी सगळं फ्रीज वगैरे बंद असतं. मग ते कसं होते, सगळं काही जरी चुकून एक जरी गोष्ट राहिली ना तर पूर्ण फ्रीजमध्ये वास सगळा मारतोय. त्यामुळं ते फ्रीज सगळा रिकामा करून पुसून घेऊन सगळं मॅनेज करावं लागतं. जर आज उद्या आहे त्यात सगळं भाजी जास्त न आणून आहे त्यात मॅनेज थोडं करावं लागतं. सगळ्या अशा गोष्टी असतात. कपड्यांचं बघायचं असतं, कुठले धुतले कपडे आहेत ते, किंवा जे वाळलेले नाही आहेत कपडे तर त्यांचं पण बघायला लागतं. कारण इथं माझ्याकडे मशीन आहे त्यामुळं वाळतच नाहीत कपडे. त्यांचं आणि एक ते डबल काम मला लागले की परत ते कपडे काढा परत घाला, वाळत तरी अजिबातच नाहीत. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस कंटिन्यू असतो आणि रात्री तर काय कंटिन्यूच असतोच पाऊस असं. आणि उद्या बॅग पण भरायला पाहिजे मला, कारण जे एक दिवस जाऊ दे किंवा 2 दिवस जाऊ दे पण त्यासाठी कपडे तर लागतातच. काय न्यायचं काय नाही ते उद्या बघायचं आहे. सगळं किचनचं आज बऱ्यापैकी मला सगळं सॉर्ट आऊट झालेलं आहे, तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. आजच्या रात्रीच्या जेवणासाठी ना तर मी फक्त थालीपीठ करणार आहे. दही थालीपीठ कर बोलले ते, कारण आज माझा सोमवार असतो त्यामुळे उपवास आहे माझा. संध्याकाळी ते खाऊन मी उपवास सोडेन. भात आमटी पण मी करणारच आहे. तेवढं खाल्लं की आम्ही दोघं पण सॉर्ट होऊ. बाकी सगळं आवरले मला. हे आवरून आणि उद्या आणि काही काही कामं आहेत फायनल काय काय करायचं आहे ते पण सगळ्या गोष्टी आहेत ते पण बघायचं आहे मला सगळं. तरी तर आता आपण थालीपीठ करणार आहे. पौष्टिक आणि झटपट होतं हे पण रेसिपी. तर त्यासाठी मी तर गव्हाचं पीठ थोडंसं घेतले, तांदूळ आणि ज्वारीचं पीठ जे आपण भाकरीसाठी वापरतो ना तर तेच घेतले मी इथं. कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूणची पेस्ट हे मिक्स करून घेते मी आता चांगलं. थोडं मीठ घालायचं आणि थोडंसं हे बेसनचं पीठ घ्यायचं. कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, भरपूर कांदा घ्यायचा, तरच थालीपीठ आपलं चांगलं होतं. जिऱ्याची पूड आहे इथं, हे ॲड करते मी, थोडीशीच ॲड करायची आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आधी मिक्स करायचं हातानंच व्यवस्थित असं. आणि छानसं मळून घ्यायचं. मीडियम मळायचं, एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम मळायचं. तर इथे मी असा एक रुमाल घेतला आहे स्वच्छ, माझा हा कायमचा रुमाल आहे. हा पनीर किंवा थालीपीठांसाठी मी वापरते. तर तो स्वच्छ परत मी धुवून घेतलाय पाण्यानं आणि तो ओला करायचा आणि ठेवायचा इथं. एक गोळा घ्यायचा असा चांगला. तुम्हाला जर का जाड लागत असेल तर तुम्ही जाड पण बनवू शकता. जर का तुम्हाला पातळ हवं असेल थालीपीठ एकदम कुरकुरीत तर पातळ थापायचं, ते तरच ते कुरकुरीत होतंय. गॅस ऑलरेडी मी मोठा करून चांगला तवा तापवून घेतलाय, तेल टाकल्यावर की जेणेकरून थालीपीठ
करपणार नाही आणि खाली लागणार नाही. तर छान असं आता थापून घेते मी. छानसं मी आता थालीपीठ असं पातळ थापून घेतलंय. परत गॅस वाढवलाय मी इथं. आता याच्यामध्ये होल पाडायचे. होल जास्त पाडायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात, नाहीतर मग ते भाजत नाहीत. आता हे टाकून घ्यायचं आपण. त्याच्यावर पाणी टाकायचं. तेल सोडायचं. आणि झाकून ठेवायचं असं 2 मिनिटं तरी झाकून ठेवायचं हे. तर आता आपलं थालीपीठ शिजले. आता आपण झाकण काढले. परतून घ्यायचं आणि मी दुसऱ्या बाजूनं पण शेकून घेते, कारण तरच ते कुरकुरीत होते, नाहीतर मग ते मऊ मऊ लागते. त्यामुळे मी दोन्हीकडनं पण भाजून घेतेच. इथं आपलं मस्त असं थालीपीठ आणि दही तयार आहे. ह्याच्यासोबत उसळ पण असते हिरव्या वाटाण्याची, पण मी ते भिजत घातले नव्हते, त्यामुळं फक्त आता दही आणि थालीपीठ. तर असा होता आमचा आजचा दिवस. आजचा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.